हेमंत आणि सूरज सलामीची जोडी आहे मैदानावरती. चला मॅच आपण लगेच सुरुवात करायची आहे. हेमंतजी तावडे सर आणि कुणालजी पेनकर सर जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येतात. आपण सामन्याला लगेच सुरुवात करू. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला सूरज आणि बॉलिंग ट्रॅकवरती आहे गोलंदाज नितीन. नितीनने मात्र आज देखील इम्प्रेस केलंय. आजच्या दिवस रात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर नितीनची गोलंदाजी देखील वाखाणण्याजोगी राहिली आहे. तर नितीन मात्र बॉलिंग ट्रॅकवर दिसायचे. नेहमी आम्ही राजे बॉईज संघाला पहिल्या 2 षटकाचा स्पेल नितीनच्या खांद्यावरती असतो आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिसायचे होते बॉलिंग ट्रॅकवरती. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज नितीन तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला सूरज. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस डी झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि कदाचित एक धाव इथे एकवटली जाईल आणि एका धावेच्या मदतीने सुरुवात झाली आहे. संघाचा श्री गणेश होत असताना आपण पाहतो अकाउंट ओपनिंग केली आहे फलंदाज हेमंतने आणि एक सिंगलच्या मदतीने. पहिलं षटक आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे नितीनच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय, जेणेकरून अत्यंत चांगलं षटक आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सूरज स्ट्राईक एंडला. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित अत्यंत चांगली स्पर्धा धर्मवीर चषक 2022 हे पर्व तुम्ही पाहत आहात आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपलेली पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये ही मॅच तुम्ही पाहता 2 बलाढ्य संघांमध्ये. तिसऱ्या फेरीची लढत आपण पाहतो. यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू रायझिंग अँड सरप्राईज यावेळेस करत असताना फलंदाज सूरजला हा चेंडू डॉट आला आणि धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय. नितीनने इम्प्रेस केलं. राजे बॉईज संघ म्हटला तर आज वाखाणण्याजोगी खेळ राहिला. 3ही फॉर्मॅटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणमध्ये. यावेळेस अजून एक चेंडू डॉट. लाईन चांगली अप्रतिम बॉल. सूरजला मात्र जागेवरून हळू देखील दिलं नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी होती आहे गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. बाग टू बाग सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या अगदी स्थिर आहे 1 या आकड्यावरती. गोलंदाज तयार नितीन राईट मोर द विकेटने. यावेळेस पिच बॉल बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आणि चेंडू फ्लाय झालाय कदाचित मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस आउट ऑफ द पार्क. गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए षटकार. या षटकाराने मात्र धावा इथे वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. अगदी षटकाराने मात्र सूरजने सुरुवातीला 2 चेंडू पाहिले. कदाचित लाईन त्याने रीड केली आहे आणि चौथ्या बॉलवरती प्रहार करत असताना नितीनच्या अगेन्स्ट ठोकलाय षटकार. 7 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम 2 बॉल. हेमंत तावडे सर त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करण्यासाठी दूरचं अंतर तरी कापलंय आणि शेवटच्या क्षणाला मात्र एका टप्प्यावरती पॉज देत असताना अगदी थांबवलंय आणि यावेळेस धावा मिळत आहेत 3 धावा आणि 3ही धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर नितीन. षटकारानंतर मात्र 3ही धाव आली सूरजच्या बॅटमधून. यावेळेस लाईन चांगली. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि यावेळेस समर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, परंतु यावेळेस पंचांनी ओळखले की यावेळेस हा डॉट बॉल. चेंडू थोडंसं खाली राहिला. अगदी यष्टान लगत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हेमंत तावडे आम्हाला सांगत असताना की यावेळेस षटक क्रमांक 1 संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 10 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट शहापूर संघाच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी नितीनची. चला जास्त वेळ टीम मिटिंग करायची नाहीये. राजे
बॉईज या संघाला विनंती असेल, कारण 5 षटकांची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि 5 षटकांमध्ये 2 बलाढ्य संघ आमने सामने तिसरा फेरीमध्ये दाखल झालेत, जे मात्र ड्रॉच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 2 संघ आमने सामने आले आणि एक संघाला बाय देण्यात आली आहे. ती म्हटले तर चालू सामन्यातील विजेता संघ, ज्यामध्ये आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाने तिथे सलामी दिली आणि कदाचित तो संघ अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शहापूर तालुक्यातील ओपन हाफचा हा गट आपण पाहतोय. खुल्या गटातील हे संघ शहापूर तालुक्यातील नामवंत खेळाडू आणि मुरबाड तालुक्यातील नामवंत खेळाडू तुम्हाला आज या नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. 12 संघ, ज्यामधून 6 संघ पुढे सरकले, 6 मधून 3 संघ आणि आता या 3 संघांमधून पाहायचे कोणता संघ अग्रेसर ठरेल अगदी या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु एक धाव तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण फील्ड केलं गेलं आणि एकच धाव मिळते. बॅटिंग करत असताना सूरजला आपण पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून धावा येत आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 10 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय, ज्यामध्ये एक षटकार, एक तिहेरी धाव आणि एक सिंगलचा समावेश आहे. टीमची टोटल 11 धावा, जेणेकरून हेमंत त्याला साथ देत आहेत. 1 या धावसंख्येवरती हेमंत देखील खेळतोय. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेस मिडानला टीपला चांगला जाईल. संपुष्ट झाला फलंदाज हेमंतचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन, गोलंदाज मयूरला मिळते सफलता. हेमंतला मात्र परतावा लागेल 1 या धावसंख्येवरती आणि पहिला धक्का लागत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाला फलंदाज हेमंत बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला यावेळेस 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाला आणि इथे नितांत गरज होती. विकेटच्या तलाशमध्ये असलेला हा गोलंदाज आपण पाहिला तर सुरुवातीला नीतीने गोलंदाजी केली, एकही गडी त्यांनी बाद केलं नाही, परंतु अगदी मयूरने इथे ती विकेट प्रस्थापित केली आणि पहिल्या विकेटचं पतन करत असताना गोलंदाज मयूरला आपण पाहिलं. 11 या धावसंख्येवरती 1 गडी बाद आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन बॅट्समन मयूर. मयूरच्या अगेन्स्ट मयूर असं एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु संघ वेगळे असतील आणि खेळाडू देखील वेगळे पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला मयूर आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर, जो राजे या बॉईज संघाकडून गोलंदाजी करतोय. आखो टप्प्याचा बॉल मयूरने केलाय, मयूरवरती प्रहार, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक जज करतायत, झेल टीपला जाईल. अजून एक धक्का लागत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाला फलंदाज मात्र बाद होईल. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. हेमंत बाद झाला 1 या धावसंख्येवरती आणि खातानं उघडतात मात्र मयूरला परतावा लागतंय. यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागलाय NP स्पोर्ट्स शहापूर संघाला. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. 11 धावा फलकावरती, 11 या धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का आपण पाहिला NP स्पोर्ट्स शहापूर या संघाला. मैदानाच्या आतमध्ये येतात अजित फरडे आणि फ्रॉम चिरवली आणि नॉन स्ट्राईक घेतला असेल. सूरज स्ट्राईक घेतलाय. सूरजच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 10 धावा त्याने एकवटल्यात आपल्या संघासाठी. 11 धावसंख्येवरती 2 धक्के दिलेत गोलंदाज मयूरने. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. आखो टप्प्याचा बॉल, यावेळेस बॅकफूट लावून मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ चालला, यावेळेस बाउंड्री लाईनला चिरत फाडत सीमारेषा पार. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय धर्मवीर चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्येला गती मिळते. 15 धावा फलकामध्ये आपण पाहतोय. अगदी दुसरे षटक प्रगती पथावरती असताना आखो टप्प्याचा बॉल आणि त्यावरती मात्र प्रहार केलाय. काय फटका, नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. कॉपी बुक स्टाईलने मात्र फटका एक्झिक्यूट केला. बॅटिंग करत असताना सूरजने 4 धावा तिथे एकवटल्या गेल्या आणि 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल 15 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. मयूर तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अगदी एस्टर्नवरती चेंडू आदळला. क्षेत्ररक्षक पाठमोरा स्थितीमध्ये 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि यावेळेस मिळतात 2 धावा.
अगदी सूरजला आपण पाहिलं तर 2 धाबा एकवटत असताना जिथे स्वतःच्या फॉलोअर तो मध्ये मयूरला मात्र चेंडू गादर करण्याची संधी होती, परंतु चेंडू निसटला आणि अष्टानुमती चेंडू आदळला आपण पाहिला. अगदी चेंडू वाईड होत असताना आपण पाहिला. 2 धाबा इथे एकवटल्या जातात आणि 2 धाब्याच्या मदतीने 17 धाबा 17 रन्स, अ लॉस ऑफ 2 विकेट्स. धर्मवीर चषक 2022 पर्व पाहतोय. आखो टप्प्याचा बॉल फटका प्रतिम पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ चालला हवेस. काऊ कॉर्नर क्षेत्राला बीट करून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज सूरजच्या बॅटमधून यावेळेस गगनाला गवसणी घालणारा जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. यूज इट षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आपण पाहिलं तर सूरज सारखा फलंदाज आक्रमक पवित्र त्यांनी घेतलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावती 23. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 23 धावा फलकावती आहेत. अकरा 11.5 गतीनं करंट 100 आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटिंग करत असताना एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचं कदाचित असं वाटलं होतं की 2 फलंदाजांना अपयश आलं. हेमंत आणि मयूर बाद झाला, परंतु सूरज इथे सांगत असताना टायगर अभी भी जिंदा आहे. धावत संख्या फलकावती 23. षटकाराने मात्र यावेळेस आपण पाहतो शेवट गोड करत असताना या षटकाचा मयूरच्या अगेन्स्ट त्याने षटकार ठोकलाय आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पुढे एकदा नितीन येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक 2 षटक घेऊन येतात नितीन. 23 धावा फलकावती 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक इनला अजित फरडे, खूप मोठं नाव आपण पाहतोय. यावेळेस इथे मिस्टामिंग क्षेत्ररक्षक येत आहेत. नो मास लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तिथे कंप्लीट आणि 1च धाब्यावरती समाधान. अगदी नकार देतात सूरजला माहिती आहे धावा येत आहेत. इथे मात्र हलगर्जीपणा करून मात्र चालणार नाहीये. कदाचित चुकीचा कॉल अंगलट येईल आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी बाद केली जाईल, परंतु तसं चित्र होताना पाहायला मिळत नाहीये. चांगले संवाद होत आहेत 2 खेळाडूंमध्ये आणि चांगला सुसंवाद होत असताना आपण पाहिला तर अजित फरडे आणि फलंदाज सूरज मध्ये 1 धाव इथे मिळते. 24 धावा फलकावती. यावेळी चांगला फटका प्रतिम, उंची तर जास्त पाहायला मिळते, लांबी आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु यावेळेस अक्षरशः भाग पाडले नितीनने. फलंदाज सूरजची खेळ मात्र समाप्त होते. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर ज्याने मात्र आकार माचवला. 2 षटकार 1 चौकार, त्या सूरजला मात्र परतावा लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 ला लागलाय एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला. फलंदाज बाद. नऊ चेंडू आणि 22 धावांची विध्वंसक खेळी मात्र त्यांनी साकारली आणि परतीच्या प्रवासाला आपण पाहतोय. 2 खेळाडू ऑलरेडी डगआउट मध्ये परतलेत. त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर आता सूरजला देखील परतावा लागतं, परंतु टाळ्यांच्या स्वागताने त्याचं स्वागत केलं जाते. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर 24 धावा. महत्वाची इनिंग त्यांनी साकारली आहे, परंतु आता 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज नितीन कमबॅक करत असताना नितीनने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. 2ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं एकंदरीत 13 धावा मयूरने खर्च केल्या आणि नितीनला पुन्हा एकदा पाचारण केले गेले. कारण प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं ना अमर सर, तर नितीन सारखा गोलंदाज 2 षटकाचा स्पेल त्याच्या खांद्यावरती असतो आणि अत्यंत चांगली गोलंदाजी नेहमी आम्ही पाहिली आहे. पहिल्या मॅच मधून सेकंड मॅच पर्यंत आणि आता सलग 3ऱ्या मॅच मध्ये 3ऱ्या राऊंड मध्ये 3ऱ्या फेरीमध्ये आपण पाहतो हा गोलंदाज नितीन. अजित फरडे यावेळेस स्ट्रायकर एंडला. खोलवर टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट, फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव तिथे कंप्लीट झाली, परंतु यावेळेस काय घडले, जणू काही हाताला चटका लागला असेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जमिनीला गुदगुला करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहेत 4. हा येतोय धर्मवीर चौकार. 28 धावा. अगदी जिथे 1 धाव खर्च करायची होती तिथे 4 धावा खर्च केल्या जात आहेत. थोडंसं अगदी मिसफील पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांकडून आणि चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची आतली कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी शॉर्ट फायलिंग मध्ये मात्र डी झोन मध्ये आणि यावेळेस 1 धाव मिळते. एका धाबीच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 29. 29 धावा. एनपी स्पोर्ट्स शहापूर वर्सेस
प्रतिस्पर्धी संघ राजे बॉईज या दोन टीम मध्ये मात्र तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत घमासान युद्ध पाहायला मिळेल. कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभूत होईल याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल, कारण मॅच मध्ये दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात. गोलंदाजी हवी होईल की फलंदाजी याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा वेळेस एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकत्या 30 या आकड्यावरती. नितीनची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. कदाचित शतककडून 7 लाभली असती ना तर या षटकामध्ये कमी धावा खर्च करताना नितीनला आपण पाहिलं असता, परंतु 4 धावा अगदी लॉंगॉनच्या दिशेने ज्या शतककडे चुका केल्या ना तिथे मात्र चौकार त्याने खर्च केलात आणि एकंदरीत या 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज नितीनचा फेस करण्यासाठी सज्ज आहेत अचित फरडे. आखो टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय अजित फरडेच्या बारमधून. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार, रन्स मिळतायत 4. हा येतोय धर्मवीर चौकार. 34 धावा फलकावरती 34. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. टेनिस क्रिकेट डॉडीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1500 ते 2000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. लाईव्ह टेलिकास्ट भरपूर चांगला पाहायला मिळतं आणि त्यात सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण स्पर्धा पाहतात हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ती स्पर्धा मात्र आपण पाहतोय. अग्र नामांकित स्पर्धा, अव्वल दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजची पहिली रात्र आपण पाहतोय आणि या पहिल्या रात्रीमध्ये चालू असलेली मॅच तुम्ही पाहतायत. एका बाजूला NP स्पोर्ट्स जी मात्र प्रथम बॅटिंग करते आणि गोलंदाजी करताना राजे बॉईज हा संघ आपण पाहतोय. धावा फलकामध्ये 34. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होतीये. गोलंदाज हर्षवर्धन यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. 34 धावा फलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करण्यात येईल जेणेकरून आपण पाहिलं तर अजित फरडे आणि त्याच्या साथीने अख्तर शेख दोन्ही विध्वंसक फलंदाज आहेत. कधी मात्र या मॅचचं आणि या क्षणाचं चित्र बदलवलं जाईल असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकर एंडला अख्तर शेख हर्षवर्धनच्या अगेन्स्ट. यावेळेस पहिलाच बॉल, फटका प्रतिम पाहायला मिळतोय. उंची गाठली, लांबी देखील आपण पाहतोय. यावेळेस स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करत असताना काय क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला अगदी स्वतःला पूर्णपणे झोकावून दिलं आणि कदाचित आपल्या संघासाठी ते कमीत कमी 4 धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 36 धावा फलकावरती आहेत. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल अख्तर शेखला मात्र परतावा लागेल. क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 4था लागत असताना यावेळेस NP स्पोर्ट्स शहापूर संघाला फलंदाज अख्तर शेख बॅक टू द डगआउट. अख्तर शेख आपण पाहतोय. पहिलाच बॉल भरपूर चांगला फटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला त्याला मात्र अडवलं गेलंय. 2 धावा तिथे एकवटल्या गेल्या आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना आता मात्र क्लीन बोल्ड होत आहेत. हर्षवर्धन हा देखील गोलंदाज चांगला आहे, ज्याने मात्र अद्यापपर्यंत आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी केली आहे सकाळच्या सत्रापासून, परंतु आता या संध्याकाळच्या आणि या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या षटकाची जिम्मेदारी घेत असताना आपण पाहतोय. अख्तर शेखला मात्र माघारी परतवलाय. चांगली विकेट त्यांनी प्रस्थापित केली आहे. धावा फलकावरती 36 या धावा संख्येवरती लागणारा हा 4था धक्का. धावा संख्या फलकावरती आपण पाहतो 36. विशाल येत आहेत स्ट्रायकर एंडला आणि कदाचित आज त्यांचा वाढदिवस. म्हटलं जातं ना वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस, त्यातला त्यातच खास दिवस म्हटला तर आज विशालचा वाढदिवस. वाढदिवसाच्या मात्र त्याला लाख लाख शुभेच्छा. स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल तयार. हर्षवर्धनच्या अगेन्स्ट फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत.
त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 6. फ्लाइट स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय या षटकाराने मात्र आगाज करतोय फलंदाज विशाल. विशालच्या नावातच आपण पाहतोय विशाल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल यावेळेस 42. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर व्हॉट अ शॉट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि रन्स मिळतात 6. बॅक टू बॅक सलग येणारा लागोपाठचा विशालच्या बॅटमधून हा सलग दुसरा षटकार. काय बॅटिंग करतायत. अगदी एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ थोडस अडचणीत होता सुरुवातीला परंतु अख्तर शेख बाद झाला आणि आता त्याची जागा घेत असताना विशालने दाखवलाय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवत असताना सलग लागोपाठचे 2 षटकार. अगदी लांड झाला चेंडू हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आणि काय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला फुलटॉस बॉल फ्लाइट स्ट्रोक त्यानंतर हेलिकॉप्टर जो मात्र लँड झाला ऑनसाइडला. सलग लागोपाठचे 2 षटकार. आखो टप्प्याचा बॉल थोडंसं मिस करत असताना हर्षवर्धनने मात्र अगदी हाफ ट्रॅकर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत चांगला होता. अगदी या प्रश्नाचं उत्तर विशालकडे नव्हतं आणि डॉट बॉल येत असताना धाबसंघ फलकावरती आहे 48. शेवटचा अंतिम बॉल चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो अभय सफर. यावेळेस ऑन साइडला येणारा अजून एक दर्जेदार फटका षटकार. 54 धावा फलकावरती आहेत. प्रत्येक षटकावरती आक्रमण पाहायला मिळतंय. नितीनने मात्र पहिले षटक हाताळलं ज्यामध्ये 10 धावा दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाज मयूरने षटक हाताळलं त्यामध्ये देखील दुहेरी अंक. तिसरे षटक नितीनने पुढेच एकदा हाताळलं ज्यामध्ये देखील दुहेरी अंक ज्यामध्ये 2 चौकार आले 3 सिंगल आले. 11 धावा त्याने खर्च केल्या आणि आता हर्षवर्धनचं षटक तब्बल महागडं ठरलंय. 20 धावा त्याने खर्च केल्यात आणि या 20 धावांच्या मदतीने टीमची टोटल तब्बल 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. का बॅटिंग करत असताना विशालला पण पाहिलंय 3 षटकात आणि या षटकामध्ये ठोकलेत आणि शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती असेल स्वप्नील. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. भरपूर चांगली धावसंख्या उभी केली आहे एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाने. मॅच आपल्याला पाहायला मिळेल कदाचित साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस कोणता संघ इथे विजय होईल येणारा काळ ठरवेल येणारी वेळ ठरवेल. या मॅचमध्ये कोणता संघ चांगला खेळ दाखवेल आणि अंतिम सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज स्वप्नील तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज अचित फरडे. चोपन्न धावा फलकावरती आहेत. चला जास्त वेळ तुम्ही घेतायत राजे बॉईज. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर स्वप्नील या गोलंदाजाला पाचारण केले गेले आणि अगदी यष्टीरक्षक कानमंत्र देत असताना जो गोलंदाजाचा प्रतिबिंब आरसा म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बोर्डावरती स्वप्नील. स्ट्रायकिंगला अजित फरडे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो दिशेपासून बरकटात वाईट +1. यावेळेस 2 धावा मिळतील. पंच हेमंत तावडे सर मला सांगत असताना की वाईट बॉल आणि त्यावरती मिळते 1 धावा एक्स्ट्राची आहे. 2 धावा धावफलकावरती अब तक 56 ही धावसंख्या फलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॅटिंग करत असताना अजित फरडे आणि त्याला 7 मिळते. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतो छोटा तीर घावकरी गंभीर. विशाल यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल आणि क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला फटका आपण पाहतोय. जणू काही जजमेंट फार चांगलं होतं आणि शेवटच्या क्षणाला चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 6. हा तो षटकार अजित फरडेच्या बॅटमधून. 62 धावा फलकावरती आहेत.
या मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंतचा प्रवास त्यांचा मात्र चांगला राहिलाय. दोन संघांना मात्र त्याने बीट केलंय. असे दिग्गज संघ आपण पाहतोय आमने सामने. द्वितीय सत्रामध्ये या धाबा देखील चेस केल्या जातील का, परंतु आपल्याला पाहायचं या पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावा बनवण्याचा मानस असेल. तो म्हणजे बॅटिंग करत असताना MP स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीने अजित फर्डे देखील थांबत नाहीये. सलग लागोपाठचा येतोय दुसरा षटकार, प्रहार केला जातोय आणि यावेळेस रस मिळत आहे 6. हा येतोय षटकार. 68 धावा फलकावत येत. हॅलो 68 धावा फलकावत येत आणि आपल्याला पाहायला मिळतं अंतिम षटक प्रगती पथावरती स्वप्नीलवरती प्रहार केला जातोय. स्वप्नीलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर आला, त्यावरती एक धाव आली आणि लाईन रीड करत असताना अजित फर्डे या खेळाडूने मात्र 2 षटकार ठोकलेत. का बॅटिंग करतात लाजवाब. सुरुवातीला याच्या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार विशालच्या बॅटमधून आपण पाहिले आणि आता या शेवटच्या अंतिम षटकामध्ये सलग लागोपाठचे 2 षटकार अजित फर्डेच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. तब्बल 68 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडू शेवटचे आणि या 4 चेंडूमध्ये पाहायचे की या षटकामध्ये धावा किती येत आहेत. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग करत असताना MP स्पोर्ट्स शहापूर संघाची स्वप्नवत सुरुवात आहे. बॅटची आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस डी झोन मध्ये एक धाव तिथे मिळते आणि अजित फर्डेला मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल. विशाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला येत आहेत. एक धाव इथे मिळते. 69 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि आजच्या रात्रीमध्ये चालू असलेली ही मॅच. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक आणि गोलंदाज स्वप्नील तयार. लोअर फुल टॉस फटका प्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं त्या ठिकाणी सचेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना रन्स मिळते फक्त आणि फक्त 1. ताकदीचा वापर होऊ शकला नाहीये. कदाचित थोडीशी ताकद कमी पडली असावी. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब होतं. शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर अगदी जम्प केला आणि चेंडूला आत ढकललं, ज्यामध्ये 5 धावा रोखण्यामध्ये यश आलं राजे बॉईज या संघाच्या क्षेत्ररक्षकाला आणि एक धाव इथे मिळत असताना 70 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पुण्याची एक धावा मिस्टानिक स्टोक. क्षेत्ररक्षक येतात पुढे सरसावतात आणि कॉल इथे चुकीचा आहे. कदाचित आपण पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चुकीचा कॉल ज्या क्षेत्ररक्षकाला झाला आणि झेल ड्रॉप होत असताना अजित फर्डेला मात्र मिळते जीवनदार. दैव बलवंतर म्हणावं लागेल फलंदाज अजित फर्डेचं. धावा फलकावरती 72 धावा 72 आणि शेवटचा बॉल अंतिम षटकातील गोलंदाज स्वप्नीलचा आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील हा शेवटचा बॉल. 1 to go. अजित फर्डे स्ट्राईक इनला. यावेळेस इथे ओव्हर द वेस्ट बीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि त्यावरती मिळत आहेत 1+1 या 2 धावा. कदाचित शेवटचा बॉल आपण पाहिला तर स्वप्नीलने व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये अगदी बीमर चेंडू आला. एक चित्र आम्हाला अमर सर अजूनही आठवत आहे. अगदी आपण स्पर्धा पाहिली टिटवाळा विभागामध्ये ओवली आणि पोसरी जो संघ होता ज्यामध्ये मॅच होती. एक चेंडू 11 धावांची गरज होती आणि असं व्हेरिएशन गोलंदाजाने केलं. अगदी अंगलट आलं. त्या बॉलवरती आला षटकार आणि तिथे मात्र 1+6 अशा एकंदरीत 7 धावा मिळाल्या. शेवटच्या बॉलवरती 4 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता. म्हणजे एक चेंडू 11 धावांची गरज असताना तो सामना ओवळी संघाने जयेश पाटीलच्या संघाने गमावला होता आणि मयूर पाटीलच्या पोसरी संघाने तो सामना जिंकला होता. मागच्या आठवड्यामध्ये झालेली मॅच. क्रिकेटमध्ये काही बारकावे असतात जे मात्र लक्षात घेतले जातात आणि सातत्याने आपण पाहिले ना तर मात्र छोट्या छोट्या चुका तुम्हाला स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागतोय. कदाचित शेवटचा बॉल आपण पाहिला तर ओव्हर द वेस्ट पंचांनी मात्र ऑनफिल्ड सॉफ्ट सिग्नल नो बॉल दिलाय आणि यावेळेस आपण पाहिला तर सिरीज फ्रीट नो बॉल देन फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. या बॉलवरती असेल फ्रीट. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज स्वप्नील तयार. 74 धावा फलकावरती 74.
शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आपण पाहिलं जाईल. या दरम्यान स्ट्रायकर एंडला ज्याच्या बाद म्हणून 3 षटकार आलेत असा फलंदाज विशाल. यावेळेस कदाचित लाईन पासून थोडेसे भरकट आहेत. अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अवे फ्रॉम बॉडी आणि शरीरापासून भरपूर दूर ठेवलाय. फ्री हिटचा बॉल आहे. विशालला माहिती आहे पूर्णपणे मुभा असेल विशालकडे. हा फटका कुठेही खेळायचा आहे, परंतु यावेळेस आपण पाहतोय कदाचित चेंडूची वाट पाहिली जाते आणि शेवटचा बॉल विशालसाठी गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील सचित. फुलटॉस बॉल यावेळेस लाईन मिस केली जाते आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी गोड करत असताना शेवट गोलंदाज स्वप्नील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आला डॉट. धावसंख्या धाव फलकावरती 75 धावा आणि 76 धावांचं भलं मोठं टार्गेट आता सेट केलंय. ते प्रतिस्पर्धी राजे बॉईज या संघाच्या समोर येणारे 30 चेंडू आणि 76 धावांची गरज असेल विजयासाठी. या मॅच मध्ये राजे बॉईज या संघाला द्वितीय सत्रामध्ये 76 धावांची गरज आहे. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसे द्वितीय सत्रामध्ये मात्र जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरजी राऊत सर, व्हॉइस ऑफ शहापूर, त्यांचा आवाज आपण ऐकू. कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील. कारण अमर सर म्हटलं जातं ना की अगदी पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आज राजे बॉईज संघाने देखील इम्प्रेस केलंय, परंतु या मॅच मध्ये 76 धावांचं लक्ष असताना त्या संघाचा खेळ कशा प्रकारे राहील या द्वितीय सत्रामध्ये त्याचं वर्णन मात्र केलं जाईल अमरजी राऊत सर यांच्या शुभवाणीतून. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, एकत्र पाहत राहा धर्मवीर चषक 2022 हे पर्व. आणि या पर्वाचं मात्र द्वितीय सत्र अमरजी राऊत सर मात्र जोडले जातील. या ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद. चला मॅचला लगेच सुरुवात करायची. 30 चेंडू आणि विजयाकरता राजेबॉईज शहापूर या संघाला आवश्यक असतील 76 धावा. पहिली इनिंग जर आपण पाहिली तर जवळपास 15च्या सरासरीनं एनपी स्पोर्ट शहापूर या संघानं धावफलकावर धावा लगावल्या तर तब्बल 75 धावा. आणि विजयासाठी एक महाकाय लक्ष उभं केलं गेलंय ते मात्र राजेबॉईज या संघासमोर 30 चेंडू आणि 76 धावा म्हणजे जवळपास 15.20च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील राजेबॉईज शहापूर या संघाला. ज्या पद्धतीनं बॉलिंग अटॅक आहे त्या बॉलिंग अटॅकचा विचार करून पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला जे रिक्वायर्ड रन रेट अपेक्षित आहे ना त्यावर मात्र तुम्हाला ते कमी कसं होईल, रिड्यूस कसं केलं जाईल या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज अक्षय. सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल राजेश मडके, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन. बॅट्समनचं नाव काय? नॉन स्ट्राईक राजेश मडके आणि नॉन स्ट्राईकला रोशन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज हेमंत सोकांडे आणि पहिल्या चेंडूवर गेली बाद. एक मोठा झटका. राजे बॉईज संघाची मदार ज्या खेळाडूच्यावर या वेळेला डिपेंड होती, अवलंबून होती, हेमंत सोकांडेच्या या पहिल्या जादुई चेंडूवर मात्र राजेश मडके यांना माघारी परतावं लागेल. हेमंत सोकांडे आणि राजेश मडके ही जर नावं पाहिली तर आपण एक गाव एक संघामध्ये एकाच संघाकडून खेळणारे दोन्ही खेळाडू, त्यामुळे एकमेकांच्या कमकुवत बाजू किंवा मग स्ट्रॉंगेस्ट झोन या दोन्ही प्रकारच्या गोष्टी एकमेकांना माहीत असलेले खेळाडू त्या पद्धतीनं हा पहिला चेंडू हाताळला गेला. आपल्या या समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील एक महत्वाचा काटा गोलंदाज हेमंत सोकांडे
यांच्या माध्यमातून देखील आपल्याला बाहेर निघताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू 0 धावा धावफलकावर आणि 1 गडी बाद. 76 धावांचं हे लक्ष आणि त्या लक्ष्याचा करतोय पाठलाग संघ राजेबाई शहापूरचा. आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना डावाच्या सुरुवातीच्या अगदी पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. कुठेतरी ज्या पद्धतीनं आपण पहिल्या डावामध्ये सूरज विशेची 22 धावांची आक्रमक खेळी, अजित फर्डे यांच्या वादळी 26 धावा आणि त्यानंतर विशालचं 19 धावांचं गुमलेलं वादळ, या पद्धतीची खेळी देखील राजे बॉईज संघाच्या फलंदाजांना करावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन मात्र या मॅच मध्ये ते फाईट करताना दिसून येतील NP स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध. राजेश मडकेच्या माघारी झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज दिसून येतो तो बॅट्समन स्वप्नील. स्ट्राईकला असेल स्वप्नील, ऑन स्ट्राईकला रोशन. पुन्हा ट्रॅकर बॉल बिरकावण्याचा प्रयत्न झाला, लिडिंग एज लागली आणि चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये अवघ्या एका धावेसाठी ट्रॅव्हल करताना दिसून येईल. एका धावेनं निश्चित पद्धतीनं धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाईल ते राजे बॉईज शहापूर या संघाचं. आणि धावफलकावर 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला दिसून येईल ती राजे बॉईज शहापूर या संघाची. मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या डावाच्या सुरुवातीच्या अगदी पहिल्या चेंडूपासून गोलंदाज हेमंत सोकांडे याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. राजेश मडकेची बॅट तळपणं गरजेचं होतं, या खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहणं गरजेचं होतं, कारण आतापर्यंत गेम चेंजरची भूमिका त्यानं बजावली. या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला लोफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण बघू शकता गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, एक अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. ज्या वेळेला तुम्ही या प्रकारचा तेज, या प्रकारचा वेग, तेज तर्रार गोलंदाजी मिळवता तेव्हा खऱ्या अर्थानं फलंदाजाला मात्र तुम्ही विचारांच्या गर्तेमध्ये अडकवत असता. या षटकातला आणखी एक पुढचा चेंडू, ट्रॅकर बॉल बेरकावून दिला डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, एक धाव निघेल, पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोनही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. या 2 धावांनी राजेबाई शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावलेली आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र केवळ 3 धावा. 4 चेंडू झालेत मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामधले. अजूनही 2 चेंडू येणं मात्र असेल शिल्लक. स्ट्राईकला असेल बॅट्समन रोशन, नॉन स्ट्राईकला स्वप्नील आणि बॉलिंग मार्कवर वन्स अगेन एक मोठं नाव हेमंत सोकांडे. या वेळेला स्लो 1 बॉल, फसवलंय, चकवलंय, अचंबित आणि आश्चर्यचकित केलंय ते फलंदाज रोशन. याला दांडी झाली गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळाचित होईल आणि बसेल दुसरा झटका राजेबाई शहापूर या संघाला. 76 धावसंख्येच्या आकड्याचं घेतलेलं दडपण आणि त्या दडपणातून बाहेर येण्यासाठी जो संघर्षाचा तीव्र चिवट प्रतिकार असायला हवा, तो चिवट आणि तीव्र प्रतिकार मात्र या वेळेला आपल्याला दिसून येत नाही. रोशनच्या माघारी जाण्यानंतर सौरभ वेखंडे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील आणि कमालीची गोलंदाजी. आजच्या दिवसात या ओपन गटामध्ये जर कोणी विशेष आपल्याला खऱ्या अर्थानं प्रभावदार चमकदार कामगिरी करताना दिसून आलं असेल तर ते नाव आहे हेमंत सोकांडे. यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून देखील तितकंच योगदान आपल्या संघासाठी. या षटकातला पुढचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पॅडवर जाऊन चेंडू आदळलाय, मात्र पंचांकडे लेग यावेळेला पायचीची अपील केली गेली आहे. पंच कोणत्याही प्रकारे या अपीलला दाद देणार नाहीयेत. षटक मात्र समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजेबॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल केवळ 3 धावा, गडीबाद झाली 2. दयनीय अवस्था, निराशाजनक सुरुवात राजेबॉईज शहापूर या संघाची. बॉलिंग मार्कवर यावेळेला मर्यादित क्षेत्ररक्षकांचं दुसरं षटक घेऊन NP स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं गोलंदाजी येईल नन्नू. तीन धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 76 धावांचा पाठलाग चालू आहे. संत गतीनं सुरुवात झाली आहे. दयनीय अवस्थेमध्ये संघ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. ज्या पद्धतीचा संघर्ष असायला हवा होता तो संघर्ष मात्र पहिल्या षटकामध्ये करण्यात अपयश आलंय राजेबाई शहापूर या संघाला. या षटकाचा पहिला चेंडू या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम बॉडी, शरीर यष्टी पासून दूर लाईन मिस झाली आणि पंच निलेश महाजन यांचा वाईट प्लस 22 अशा 2 धावांचा येईल इशारा.
आणि 2 धावांनी राजेबाई शहापूर या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 5 धावा. लक्ष अजूनही दूर आहे आणि जी अपेक्षित धावांची सरासरी आपल्याला प्रत्येक चेंडू मागे इन्क्रीज होताना पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट इन्क्रीज जेव्हा होतो ना मित्रांनो, तेव्हा मग मात्र तुमच्या मनावरचा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. तेज तर्रार गोलंदाजी, वेगवान बाउन्सर बॉल पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि यासाठी नन्नू ओळखला जातो. त्याला माहीत आहे पीएस जरी आलं, एक चेंडू जरी खराब पडला तरी पुनरागमन कसं करावं आणि कमबॅक कसं करावं. या षटकात पुढचा चेंडू वन्स अगेन ट्रॅकर बॉल, शॉट ऑफ लेन चेंडू, लाजवाब गोलंदाजी वापर केला जातोय या क्रीजचा, या मैदानाचा, या खेळपट्टीचा. आणि माहीत आहे वेगवान चेंडूवर स्वार होऊन जर तुम्ही फलंदाजाला फटका खेळण्यासाठी प्रेरित करत असाल आणि त्याच्या रडारपासून जर दूर ठेवत असाल तर निश्चित प्रमाणे तुम्हाला या षटकामध्ये यश संपादित होईल. या षटकात पुढचा चेंडू वन्स अगेन नन्नू, यावेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागली. क्षेत्ररक्षक विशाल मोरगे कोणतीही चूक करणार नाही. बड्डे बॉय आज मात्र सगळ्यांना खुश करतोय. क्षेत्ररक्षण असेल, बॅटिंग असेल, या प्रत्येक झोन मध्ये एक चांगल्या प्रकारचा दर्जा, चांगल्या प्रकारचं आपले गुणवान खेळाडूचं प्रदर्शन मात्र यावेळेला विशाल मोरगेच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या या भव्य व्यासपीठावर वैश्विक स्वरूपात पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्याला युट्यूब असं म्हणतात. आणि याच युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आज प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचले आणि प्रत्येक जण तिचा मात्र आस्वाद घेताना आपल्याला दिसून येतील. यावेळेला फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच स्वप्नील. सौरभ असेल स्ट्राईकला आणि अक्षय मैदानाच्या आत एंटर होईल. पुन्हा एकदा नन्नूला जवाब गोलंदाजी. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, जितक्या वेगानं हा चेंडू फेकला जातो, जितक्या वेगानं या चेंडूवर नियंत्रण पाहायला मिळतं. अनएक्सेप्टेड बाउन्स, लाजवाब बॉलिंग. सौरभकडे मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर उपलब्ध नाहीये नन्नूच्या गोलंदाजीवर. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ वेखंडे सफळून खेळण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूवर झालाय प्रहार आणि चेंडू जाईल खेळाडू कक्षाला सलामी देणारा. हा असेल षटकार. या पद्धतीचं आक्रमण तुम्हाला करावं लागेल. मी मगाशीच म्हटलं की जसं विशाल असेल किंवा मग सूरज विषय असेल किंवा मग अजित फर्डे असेल यांनी जो हल्ला चढवला होता त्या पद्धतीचा हल्ला राजेबॉईज संघाच्या बॅट्समनला, फलंदाजांना चढवणं गरजेचं असेल. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 1-1-11, एकावर 1 11 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. सौरभ मात्र यावेळेला थांबण्याचं नाव घेणार नाहीये. सौरभ नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालतंय, कारण 2 in a row सलग दुसरा षटकार सौरभ वेखंडेच्या बॅटमधनं. आणि इकॉनॉमिकल बॉलिंग साठी मानला जाणाऱ्या नन्नूच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजेबाई शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 1717, एकावर 17 धावा. आणि आता समीकरण बदललं जाईल, कारण विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 59 धावा. 18 चेंडू आणि 59 धावा ही जवळपास 20 ची सरासरी षटकामागे राखावी लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने आक्रमण सौरभ वेखंडेनं षटक क्रमांक 2च्या शेवटच्या 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळालं, अगदी त्याची सुरुवातीच्या षटकापासून ते गरजेचं होतं. हे जर सुरुवातीपासून झालं असतं तर निश्चित रिक्वायर्ड रन रेट आपल्याला कमी पाहायला मिळाला असता. रिक्वायर्ड रन रेट कमी पाहायला मिळाला असता तर दबाव आपल्या मनावर कमी झाला असता. आणि दबाव ज्यावेळेस आपल्यावर कमी प्रमाणात असतो ना, त्यावेळेस मात्र आपल्याला नैसर्गिक मनाजोगता खेळ अगदी बहारदारपणे मैदानाच्या आत खेळता येतो. हेमंत सुकांडे बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकला अक्षय. पहिला चेंडू मात्र आउट ऑफ लेग स्टंप डिलिव्हरी आणि पंच हेमंत तावडे सर मात्र कोणताही विलंब न घेता बॉलरला करतील दंडित. अतिरिक्त स्वरूपात 1 धावसंख्येत वाढ होईल आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 1818, एकावर 8 18 धावा. या षटकाचा पहिला चेंडू. ज्या पद्धतीनं सौरभनं दुसऱ्या षटकाची सांगता केली त्याच पद्धतीला यावेळेला अवलंबित करावं लागेल. फलंदाज अक्षय याला प्रहार तर केला आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मयूर दिनकर कोणतीही चुकी करणार नाही आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र परतावं लागेल माघारी फलंदाज अक्षय याला. स्ट्राईकला असेल सौरभ वेखंडे. या वादळानं आपली शांतता भंग केलेली आहे, परंतु हे वादळ मैदानाच्या आत थैमान घालताना आपल्याला पाहायला मिळेल का, की या वादळाला शमवण्याचं काम पुन्हा एकदा फिनिशर म्हणून ओळखला जाणारा
हेमंत सोकांडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयच्या माघारी परतल्यानंतर मैदानात दाखल झाला बॅट्समन नितीन, तो असे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधनं षटक क्रमांक 2च्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 घणाघाती आघात पाहायला मिळाले, उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. या षटकातला पुढचा चेंडू हेमंत विरुद्ध सौरभ वेखंडे. आपला बॉल बेरकावून दिलाय, परंतु चेंडू ट्रॅव्हल करेल घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी आणि पंचांचा 2 धावांचा इशारा. स्ट्राईकला पुन्हा एकदा सौरभ वेखंडे आपल्याला कायम राहताना पाहायला मिळतील. या 2 धावांनी राजेबॉय शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 2-0-20 2 0 20 धावा आणि अजूनही 56 धावांची गरज असेल संघाला विजयी होण्यासाठी येणाऱ्या 16 चेंडूंवर. या षटकातला पुढचा चेंडू सौरभ वेखंडे. पाहूया काय होतं यावेळेला. मैदानाच्या आत पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाजवाब बॉलिंग. नाचवलं जात आहे, हैराण केलं जात आहे, अचंबित केलं जातं आणि फलंदाजाला आपल्या रडार पासून दूर देखील ठेवलं जात आहे. या परिचयात आपल्याला चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. प्रश्न विचारलाय सौरभ याला की इस बॉल पे मार के दिखा सकते हो क्या, आणि त्याचं उत्तर मात्र नव्हतं. या पुढच्या चेंडूवर पुन्हा चेंज ऑफ पेस, स्लो वन बॉल, संत गतीचा चेंडू, मिसअंडरस्टँडिंग आणि परतीचा प्रवास करताना डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळेल, तो मात्र हेमंत सोकांडेच्या माध्यमातून. आणि सौरभ नावाचं वादळ घोंगावण्याच्या अगोदर मैदानातून माघारी परतताना एक मोठा झटका राजेबॉय शहापूर या संघाला, कारण सौरभ वेखंडे माघारी परतेल आणि सौरभ वेखंडेच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल बॅट्समन यावेळेला आपल्याला फलंदाजी मार्कवर, बॅटिंग मार्कवर पाहायला मिळेल. फलंदाज ग्लास करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, पॅडवर जाऊन चेंडू आदळला. परिणामस्वरूपी पायचीटची अपील केली गेली आणि पंच हेमंत तावडे कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता परतावा लागेल माघारी, कारण बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन होती आहे. दुसरा गडी बाद आणखी एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पतन होईल ते मात्र 6व्या विकेटचा. लाजवाब गोलंदाजी हेमंत सुकांडे यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं छाप पाडली आपल्या प्रभावदार कामगिरीतून. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या दोन्ही प्रकारामध्ये विशेष वरदस्त प्राप्त केलाय की वेगळं स्वतःच्या नावाचं वलय निर्माण केलंय, ते म्हणजेच हेमंत सोकांडे यांनी. या षटकातला शेवटचा चेंडू, या षटकामध्ये केवळ खर्च केलं 3 धावा आणि 1 धावबादच्या स्वरूपात आणि 2 विकेट प्राप्त केले. एकूण 3 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. यावेळेला प्रहार केला गेलाय. सूरज विषे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत आणि हॅट्रिक साधली जाते. ओव्हर हॅट्रिक, माफ करा, त्यामध्ये एक रनआउट आहे. ओव्हर हॅट्रिक साधली जाईल. लाजवाब गोलंदाजी. एकूण 4 गडी या षटकामध्ये बाद झाले, त्यापैकी 3 विकेट या हेमंतच्या नावावर असतील. लाजवाब. आणि आतापर्यंतच्या या डाबामध्ये 2 षटकं हाताळली गेली आहेत हेमंत सोकांडेकडनं आणि गोल्डन 5 विकेटचा मानकरी देखील यावेळेला हेमंत सोकांडे या सामन्यामध्ये होतोय. लाजवाब कामगिरी. तब्बल 5 विकेट्स आपल्या नावावर करण्यामध्ये यश आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजेबॉय शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 20. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 56 धावांची असेल गरज. म्हणजेच षटकामागे 28 धावा वसूल कराव्या लागतील त्या राजेबॉय शहापूर संघाला. मयूर दिनकर. सुरुवातीचे 2ही चेंडू डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात केली गेली आहे. लाजवाब
गोलंदाजीचं प्रदर्शन स्लो. वन लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन पंच केलं गेलं. पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील तोकडे, कारण चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. हा संघर्षाचा चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी राजेभाई शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 2-4-24, 2/4, 24 धावा. जवाब खेळीचं प्रदर्शन या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला एनपी स्पोर्ट शहापूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यांच्या आक्रमणावर कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर राजेभाई शहापूर संघाकडे आपल्याला उपलब्ध असल्याचं दिसून येत नाहीये. यावेळेला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला गेला, वेगवान चेंडू साकारला गेला आणि बॅट्समनकडे मात्र कोणतंही उत्तर नाहीये. शपलून खेळण्याचा प्रयत्न स्लो. 1 बॉल फुल टॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रात केवळ आणि केवळ एका धावेसाठी. या एका धावेनं राजेभाई शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-5-25, 2/5, 25 धावा. यावेळेला ब्रेक पाहायला मिळाला, चेंडू आतमध्ये आला, शॉट अखोड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिली गेली आणि डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय सीमा पार थेट षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर राजेभाई शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3-1-31, 3/1, 31 धावा. 76 धावांचा पाठलाग चालू असताना मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 31 धावांपर्यंत मजल मारली गेली ती राजेभाई शहापूर या संघाकडनं. उरलेल्या 6 चेंडूंमध्ये आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील त्या 45 धावा. विजयापासून नक्कीच दूर गेलाय पराभवाच्या अंधारामध्ये. यावेळेला संघ परिपूर्ण असताना पन्न झालाय तो राजेभाई शहापूरचा संघ. विजयाची मोहर उमटवण्याकरता एनपी स्पोर्ट शहापूर या संघाकडनं बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलं जाते गोलंदाज रोशन, मॅन फ्रॉम बोरशेती. एनपी स्पोर्ट शहापूर आज कमालीची कामगिरी. यामधला विजेता संघ, या उभय संघांमधला विजेता संघ आपल्याला आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्यामध्ये साई स्पोर्ट शहापूर या दिग्गज संघाविरुद्ध लढताना पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, यावर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र कनेक्ट करता आला नाहीये, व्यवस्थित मेंडूला बॅट करणं शक्य झालं नाहीये आणि त्याचा परिपाक अवघ्या एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू आणि 44 धावा विजयासाठी आवश्यक असतील. 5 चेंडू 44 धावा. दिल्ली अभी बहुत दूर है आणि जवळपास दिल्ली तक पहुंचना नामुमकिन है आणि त्याचाच प्रयत्न झालाय. यावेळेला डॉट बॉल. राजेभाई शहापूर संघाच्या फलंदाजांनी या गोलंदाजांसमोर अक्षरशः गुडघे टेकले आणि त्याही पेक्षा या संघाचं बॅकफुटवर जाण्याचं कारण काय असेल तर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांनी पत्करलेली शरणागती. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, फलंदाजाच्या मनसुब्याला हेरलं गेलं आणि वेळीच त्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचं देखील काम झालं. अजूनही 3 चेंडू या दुसऱ्या डावातील मात्र या सामन्यामधील असतील शिल्लक. पुन्हा बॉलिंग मार्कवर रोशन. शपलून खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लाजवाब चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, वाईट साठी लिव्ह केला गेला होता पण वेगवान रीतीने आतमध्ये वळलेला चेंडू. इट इज अ फेअर डिलिव्हरी. लाजवाब गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू मात्र या सामन्यातील असतील शिल्लक. यावेळेला लाजवाब फटका, मात्र टायमिंग प्रॉपर नाही आणि शेवटच्या क्षणाला देखील परतावं लागेल माघारी फलंदाज हर्षा याला. हर्षवर्धन निश्चित आहे सिटी क्रिकेट मधलं, शहापूरच्या क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आणि संघ परिपूर्ण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. यातून आता कोणता आविष्कार देखील राजेभाई शहापूर या संघाला बचावू शकणार नाही, वाचवू शकणार नाही. द लास्ट बॉल ऑफ दिस मॅच, रोशन ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईकला असेल बॅट्समन नितीन आणि नॉन स्ट्राईकला येईल फलंदाज. साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या समीप येऊन थांबायचा आहे. साई स्पोर्ट्स संघ शेवटचा चेंडू आणि लाजवाब खेळीच्या जोरावर अप्रतिम गोलंदाजी आणि त्याही पेक्षा सुंदर सुरेख आक्रमक वादळी तुफानी फलंदाजी याच्या बळावर या मॅच मध्ये दिमाखात विजय संपादित केलाय तो एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघानं. यापुढचा आजच्या